महापालिकेतील रिक्त पदांची संख्या लक्षात घेऊन शासनाने पहिल्या टप्प्यात 124 आणि दुसऱ्या टप्प्यात 267 पद भरतीची परवानगी दिली। त्यानुसार मनपाने 124 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली। मात्र यातील 15 पात्र उमेदवारांनी नियुक्तीनंतर 3 महिन्यातच विविध कारणाने राजीनामे दिले। त्यामुळे प्रशासनाने प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची वर्णी लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातील उमेदवारांनीही नकार दिल्याने दुसऱ्या टप्प्यातील 267 पदांच्या भरती प्रक्रियेसह बिंदू नामावली देखील रखडली आहे। मनपाच्या सेवेत 124 कर्मचारी रुजू होतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं, परंतु प्रत्यक्षात भरती प्रक्रियेनंतर काही उमेदवारांनी 2 तर काहींनी 4 महिन्यातच पदांचे राजीनामे दिले। जवळपास 15 कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले असून यात लेखालिपी, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता, स्वच्छता निरीक्षक यांचा समावेश आहे। या पहिल्यांदा 4घांनी, त्यानंतर 11 जणांनी राजीनामे दिले होते। नियमानुसार महापालिकेने त्यांच्या रिक्त पदांवरील प्रतीक्षा यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला संधी देण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार प्रक्रिया देखील राबवली, परंतु यात केवळ 3 कर्मचारीच रुजू झाले। मात्र त्यानंतर पुन्हा 3 जणांनी राजीनामे दिले। भरती प्रक्रियेनंतर वर्षभर प्रतीक्षा यादीनुसार प्रक्रिया राबवणे आवश्यक असते। त्यामुळे मागील वर्षभरापासून ही प्रक्रिया सुरू असल्याने दुसऱ्या टप्प्यातील 267 पदांच्या भरतीसह त्यांच्या बिंदू नामावलीची प्रक्रिया देखील रखडली आहे। पहिल्या भरती प्रक्रियेतील 15 कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर त्यांच्या रिक्त पदावर नियमानुसार प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची वर्णी लावावी लागते। त्यानुसार येत्या मार्चमध्ये या प्रक्रियेची मुदत संपणार आहे। त्यानंतरच दुसऱ्या भरतीची प्रक्रिया राबवण्यात येते। त्यामुळे आता मार्चपर्यंत यातील रिक्त पदांची भरती न झाल्यास त्यातील रिक्त पदे आणि दुसऱ्या टप्प्यातील भरती करायची रिक्त मंजूर 267 पदे अशी एकूण 282 पदांसाठी एप्रिलमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येईल। या पदांसाठी त्याच वेळी आता बिंदू नामावलीनुसार पदांचं आरक्षण काढलं जाईल। यात मराठा समाजासाठी 10% आरक्षण गृहीत धरून प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय।